नमस्कार, मी विशाल परदेशी। तसा आजचा दिवस हा महत्त्वाच्या घडामोडींचा आहे असंच म्हणावं लागेल। अधिवेशन सुरू आहे, त्यामध्ये आज काय घडले बघा। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता क्षणाला हाती येते की मनसुख हिरेन प्रकरणी सभागृहात आज जोरदार गदारोळ झालाय। सभागृहात हिरेन प्रकरणावरून मनसुख हिरेन प्रकरणावरनं खडाजंगी झाली आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज जबरदस्त सामना बघायला मिळाला। गदारोळामुळे विधानसभा तहकूब करण्यात आली आहे। सचिन वाझे, पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करण्याची मागणी विरोधकांनी सभागृहात केली आणि ही मागणी करत असतानाच विरोधकांनी घोषणाबाजी देखील केली आहे। सचिन वाझेंना अटक करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। सचिन वाझे यांना अटक झाल्यास अनेकांची नावं समोर येतील। मनसुख हिरेनची गाडी सचिन वाझे वापरत होते। वाझेंनी पुरावे नष्ट केल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलाय आणि मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा जबाब त्यांनी वाचून दाखवला। माझ्या पतीचा खून सचिन वाझे यांनी केलाय असं या जबाबात मनसुख हिरेन यांच्या पत्नीने म्हटलंय। यांची जी हत्या झाली त्याबद्दलचा त्यांच्या पत्नीचा जबाब हा मी वाचून दाखवला। याच्यामध्ये अत्यंत धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत। मनसुख हिरेन यांची जी गाडी स्फोटक ठेवून घटनेकरता वापरण्यात आली होती, ती गाडी नोव्हेंबर पासून 5 फेब्रुवारी पर्यंत सचिन वाझे वापरत होते असं स्पष्टपणे त्यांच्या पत्नीने सांगितलं। एवढंच नाही तर त्यांचा तपास हा केवळ सचिन वाझे यांनी केला आणि 3 दिवस रोज ते सचिन वाझे सोबत सकाळी जायचे आणि रात्री यायचे हे देखील पत्नीने सांगितलं। सचिन वाझे यांना जर बाजूला केलं तर अनेक लोक अडचणीत येऊ शकतात, अनेकांची नावं बाहेर येऊ शकतात आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस अध्यक्षांकडे बसलो त्यावेळी गृहमंत्र्यांनी कबूल केलं की आम्ही त्यांना हटवतो। नंतर मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली आणि त्यानंतर मात्र जे ठरलंय त्याच्यावरनं ते बदलले आणि सचिन वाझेला आम्ही साधं त्याच्या पदावरनं देखील सस्पेंड करणं सोडा, पण पदावरनं देखील दूर करणार नाही अशा प्रकारची भूमिका या सरकारने घेतली आहे। सभागृहापेक्षा हा अधिकारी एवढा मोठा का आणि साधे एपीआय आहेत ते, आणि त्यांना वाचवण्याकरता केवढा फोर्स लावला। कधी डेलकरचा मुद्दा समोर आणायचा, कधी अजून कुठला त्या काय नाव त्याचं अन्वय नाईकचा मुद्दा समोर आणायचा। आणि यांना एक गोष्ट लक्षात येत नाही, हे विरोधी पक्ष नेत्याला धमकवण्याचा प्रयत्न करतात। अरे हा घाबरणारा विरोधी पक्ष नेता आहे का? त्यामुळे या सरकारला मी चेतावणी देतो, तुम्ही आम्हाला घाबरवू शकत नाही। आम्ही सत्य बाहेर आणल्याशिवाय चूप बसणार नाही। मी चौकशी एटीएस कडे दिलेली आहे आणि एटीएस कडे चौकशी दिल्यानंतर वाझेचा त्या ठिकाणी कुठलाही संबंध राहिलेला नाही। अशा या परिस्थितीमध्ये वाझेची भूमिका घेऊन जे काल माननीय सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबद्दलचा जो निर्णय दिला त्याच्यामध्ये फडणवीस, त्या काळचं फडणवीस सरकार, त्यांनी ज्या पद्धतीनं मराठा समाजाची दिशाभूल केली होती ती उघड्यावर आली आणि म्हणून या विषयाला विषांतर करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाच्या वतीनं सुरू झालेला आहे आणि सभागृहाचा किमती वेळ वाझेसारख्या सब इन्स्पेक्टर रँकच्या अधिकाऱ्यासाठी ज्याचा आता या चौकशीमध्ये कुठलाही संबंध नाही आणि त्याला मुद्दामून आणून सभागृहाचीच नव्हे तर राज्याची दिशाभूल करण्याचं काम विरोधी पक्षाच्या वतीनं सुरू आहे। त्यामुळे आता एकीकडे विरोधक सचिन वाझे यांच्याबद्दलचे मुद्दे मांडताना दिसत आहेत, त्यांच्याविषयी आरोप करताना दिसत आहे, तर दुसरीकडे सभागृहाचा वेळ नाहक सचिन वाझेंचा यामध्ये काही संबंध नसताना नाव घेऊन वेळ वाया घालवला जातोय असं नाना पटोले यांनी म्हटलंय। चर्चा जी आहे जशी अमित शहाची आणि उद्धव ठाकरेंची एका कमऱ्यामध्ये झालेली असेल त्या चर्चेला बाहेर आणलं जात नाही, तसं अध्यक्षाच्या दालनामध्ये
जी काही चर्चा होते तिला बाहेर आणली जात नाही. हे नियम आपल्या विधिमंडळाचं झालेलं आहे. पण विरोधी पक्ष नेते या पद्धतीचं त्या ठिकाणी झालेल्या चर्चेचं, तिथं चर्चा झाली की नाही झाली ही आता त्यांच्यात आणि आमच्यातच आहे. नेमकं चर्चा काय झाली होती ती बाहेर आणण्याचं कुठलंही कारण नाही. ते म्हणत असतील तर त्याचा त्यांचा भाग आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून विधानसभेत चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला. सभागृहात फडणवीसांनी हिरेन प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करून अटक करण्याची मागणी केली आहे. तसंच सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. गृहमंत्र्यांच्या भूमिकेवरही फडणवीसांनी संशय व्यक्त केलाय. सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्यासाठी विरोधकांनी सभागृहात प्रचंड गोंधळ घालून जोरदार घोषणाबाजी केली. एटीएस या बाबतीत तपास करून सत्य बाहेर आणेल आणि यानंतर जर काही विरोधी पक्षाकडे जर काही जास्तीचे कागद असतील, पुरावे असतील तर त्यांनी एटीएसला द्यावे. राज्य शासन याचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने करून, प्रोफेशनली तपास करून कोणालाही पाठीशी राज्य शासनावर घालणार नाही याचा सुद्धा मी गृहमंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी विश्वास देतो. पुरावे दिल्यानंतर देखील अध्यक्ष महोदय, जर तुम्ही सचिन वाझेला पाठीशी घालणार असाल तर आता तुमच्यावरच शंका येते. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमची मागणी आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्ही हे मान्य करणार नाही. अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे जर या विधानसभेमध्ये स्वतः गृहमंत्री एखाद्या अपराध्याला केवळ तो एका विशिष्ट पक्षाचा आहे म्हणून पाठीशी घालणार असतील अध्यक्ष महोदय, तर हे योग्य नाहीये. आमची मागणी आहे आत्ताच्या आत्ता सचिन वाझेंना सस्पेंड करा अध्यक्ष महोदय आणि त्यांना अटक करा अध्यक्ष महोदय. मी मगाशी पण प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला. विरोधी पक्ष नेत्यांचा जो सीबीआर आलेला आहे, हा नेमका सीबीआर कुठून आलेला आहे, कोणी दिलेला आहे, यांना सीबीआर मिळवण्याचा अधिकार आहे का, हे शासनाने यांना विचारावं. अध्यक्ष महाराज, हे काय चाललं अध्यक्ष महाराज, आणि हे यांनी असं ओढावं. उत्तर येऊ द्या अध्यक्ष महाराज, उत्तर येऊ द्या अध्यक्ष महाराज. मग याला शांत आहे ना. नाना भाऊ, मला अडचण नाही. हा, मी मिळवला सीडीआर, करा माझी चौकशी, करा माझी चौकशी करा. गृहमंत्री माझी चौकशी करा. हो, मी मिळवला सीडीआर, माझी चौकशी करा, चला करा माझी. अरे पण ज्यांनी खून केला त्याची तर करा. ज्यांनी खून केला त्याच्या पाठीशी घालता आणि या सभागृहामध्ये आम्हाला बोलायचा अधिकार आहे. धमकी देतात काय आम्हाला? आणि घाबरत नाही, घाबरत नाही, घाबरत नाही, घाबरत नाही. करा करा माझी चौकशी करा. हो, मी सीडीआर मिळवला, माझी चौकशी करा, करा माझी चौकशी. आणि अध्यक्ष महोदय, खुनी शोधण्याकरता तुम्ही शोधला नाही, त्याच्या पलीकडची माहिती मिळवेल. माझा अधिकार आहे तो, माझा अधिकार आहे तो. करा माझी चौकशी, काय अडचण नाही. मोहन देलकर खासदार, त्यांना टॉर्चरिंग तिथं होतं, पण आत्महत्या ते महाराष्ट्रात करतात. म्हणजे किती महाराष्ट्रावर विश्वास आहे, महाराष्ट्राच्या प्रशासनावर विश्वास आहे. या मोहन देलकर यांच्या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी स्थापन करून लावण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी मी करतो. गृहमंत्र्यांना हे देखील माहित नाही की रायपूरच्या ज्या अधिकाऱ्यांनी नागपूरला येऊन या ठिकाणी आत्महत्या केली ते छत्तीसगडमध्ये अध्यक्ष महोदय. त्यामुळे तुम्ही काय आता महाराष्ट्राला या ठिकाणी नवीन डेस्टिनेशन करतायत का? माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री, आता हे पर्यटनाच्या ऐवजी आत्महत्येचं डेस्टिनेशन होणार आहे का अध्यक्ष महोदय? आपण पाहिलं, मोहन डेलकर प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आणि त्याचबरोबर त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलेलं आहे. पण या सगळ्याच्यामध्ये अनिल देशमुख यांनी डेलकर प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा करून बघूयात अनिल देशमुख यांनी काय म्हटलंय. मोहन देलकर खासदार, त्यांना टॉर्चरिंग तिथं होतं, पण आत्महत्या ते महाराष्ट्रात करतात. म्हणजे किती महाराष्ट्रावर विश्वास आहे, महाराष्ट्राच्या प्रशासनावर विश्वास आहे. शांत शांत. त्याच्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची अध्यक्ष महोदय, या मोहन देलकर यांच्या संपूर्ण प्रकरणाची
चौकशी SIT स्थापन करून लावण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा या ठिकाणी मी करतो. आणि अनिल देशमुख यांनी डेलकर प्रकरणी SIT चौकशीची घोषणा करून स्वतःचा हास्य करून घेतल्याचा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला. गृहमंत्र्यांची परिस्थिती फारच वाईट झाली. एक तर पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की आपण डेलकरचं नाव पुढे करून या ठिकाणी काहीतरी आमच्याजवळ माहिती आहे असं दाखवून विरोधकांना घाबरवू. पण डेलकरची सुसाईड नोटच मी घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे त्यांचा तो प्रयत्न त्या ठिकाणी हाणून पाडला गेला. त्यानंतर तर त्यांनी इतकं मजेदार वक्तव्य केलं की पूर्वी महाराष्ट्रामध्ये लोक पर्यटनाकरता यायचे, आता त्यांना अभिमान वाटतोय की महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करण्याकरता लोक येतात. आणि हे सांगताना त्यांना हे देखील भान राहिलं नाही की रायपूर हे मध्य प्रदेशात नाही आहे, रायपूर छत्तीसगडमध्ये आहे, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, हे देखील त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात राहिलं नाही. त्यामुळे आज गृहमंत्र्यांनी आपलं हसं करून घेतलंय. एकीकडे वाझे यांच्यावर आरोप होताना दिसत आहेत, दुसरीकडे सचिन वाझे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले होते. मात्र माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देणं त्यांनी टाळलंय. आप मनसुख हिरेन उनको पहले से जानते थे? एलिगेशन है कि कहीं ना कहीं परिवार सर त्यांची गाडी तुमच्याकडे होती असाही आरोप आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की डेलकरांचं कुटुंबीय हे आता विधानसभेत पोहोचलेलं आहे. मुख्यमंत्री गृहमंत्र्यांच्या भेटीला डेलकरांचं कुटुंब गेलंय. खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणामध्ये आज गृहमंत्र्यांच्या वतीने हे प्रकरण त्याची चौकशी SIT कडे सुपूर्द केली जाईल अशी माहिती त्यांनी देऊ केली. आणि त्यानंतर आपण बघतोय की खासदार मोहन डेलकर यांचं कुटुंबीय आता विधानसभेत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या भेटीला तिथे पोहोचलेलं आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण आज जेव्हा सभागृहामध्ये चर्चेदरम्यान मोहन डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा मुद्दा हा सत्ताधाऱ्यांच्या वतीने विरोधकांसमोर जेव्हा प्रस्तुत करण्यात आला, ज्यावेळी सचिन वाझे यांचा हात मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या प्रकरणात असल्याचा आरोप वारंवार विरोधी पक्षाकडनं केला जात होता. आणि त्याचवेळी खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाबद्दलची चौकशी ही आता SIT कडे दिली जाईल याबद्दलची घोषणा आज गृहमंत्र्यांनी केली. त्याचवेळी खासदार मोहन डेलकर यांचं कुटुंबीय आता विधानसभेत आल्याचं आपण बघतोय. विधानसभेत येऊन त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. बोलूयात, आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, काय माहिती आहे याबद्दल? आताच आपण जर पाहिलं तर जे मतदार आहेत आणि मुंबईमध्ये सुसाईड केली त्यांनी आताच मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर गृहमंत्र्यांची या ठिकाणी भेट घेतली. जवळपास 15 ते 20 मिनिटं त्यांची भेट या ठिकाणी झाली. आणि त्यांनी सुसाईड नोटमध्ये ज्या गोष्टी या ठिकाणी लिहून ठेवलेल्या होत्या त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की मुंबई पोलीस असेल, महाराष्ट्र पोलीस असेल, ते या संपूर्ण प्रकरणाचा चलावेल. आम्हाला त्याचा संदर्भाचा विश्वास आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी ही मागणी जी आहे ती या कुटुंबियांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि त्याचवेळी जेव्हा की आज सभागृहामध्ये प्रफुल्ल मोहन डेलकर यांचा मुद्दा जो आहे, मोहन डेलकर आत्महत्या या संदर्भातला मुद्दा जो आहे तो सत्ताधाऱ्यांच्या वतीने प्रस्तुत करण्यात आला होता. आणि त्याचवेळी त्यांच्या कुटुंबाने ही भेट घेण्याकरता इथे यावं, याला केवळ योगायोग म्हणावं की काय म्हणता येईल की त्यांना बोलवण्यातच आलेलं होतं? विशाल, आपण जर पाहिलं तर डेलकर कुटुंबियांनी यापूर्वी देखील गृहमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. जेव्हा या संपूर्ण प्रकरणात समोर आलेलं होतं, त्यांची आत्महत्या समोर आली होती आणि आलेली होती, त्यानंतर देखील डेलकर कुटुंबियांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली. पण आता योगायोग असा आहे की अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यात आला आणि आता थेट गृहमंत्र्यांबरोबर त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपणे चौकशी करण्यात यावी, कारण महाराष्ट्र पोलिसांवर आमचा विश्वास आहे, त्यामुळे ही चौकशी केली जाईल अशी मागणी जी आहे ती या कुटुंबियांनी, डेलकर कुटुंबियांनी या ठिकाणी केली. आणि नक्कीच आज संपूर्ण सभागृहामध्ये जो मुद्दा या ठिकाणी डेलकर कुटुंबियांच्या संदर्भात गाजतो आहे की डेलकर यांनी आत्महत्या केली आणि त्या ठिकाणी प्रफुल्ल छेडा यांचं नाव जे आहे ते या ठिकाणी समोर आलेलं होतं.
आणि त्या प्रकरणाचा उल्लेख जो आहे तो थेट गृहमंत्र्यांनी विधानसभेत केला आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल अशी माहिती दिली. त्यानंतर या कुटुंबियांनी घेतलेली भेट नक्कीच महत्वाची मानली जाते. जेव्हा की मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या विषयाला घेऊन सचिन वाझेंचं नाव विरोधक वारंवार घेताना दिसत होते, तेच अन्वय नाईक असेल किंवा खासदार मोहन डेलकर असेल यांच्या देखील यांच्यात आत्महत्या आणि या क्षणाला राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे बोलतात. थेट जाऊयात. पुन्हा एकदा आपण जाऊयात प्रफुल्लकडे. प्रफुल्ल, आपण पाहिलं एकीकडे विरोधकांच्या वतीने अन्वय नाईक आणि त्याचबरोबर खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा पुढे म्हणजे सत्ताधाऱ्यांकडनं तो आणला गेला. त्याचवेळी दुसरीकडनं विरोधक देखील मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या विषयात सचिन वाझेंचं नाव वारंवार घेताना दिसत होते. एक प्रकारे एकमेकाला काउंटर करण्याचा हा सगळा भाग जो आहे हा सभागृहात पार पडला असं म्हणायचं का? आपण जर पाहिलं तर सचिन वाझे यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी जी आहे ती विरोधी पक्षाकडनं सकाळपासूनच या ठिकाणी लावून धरली. विरोधी पक्षाने ही मागणी जी मान्य होत नसल्याचं पाहून जवळपास आज जो 22 तारीख को जो दुर्घटना घटी थी मेरे पिताजी की, उन्होंने जो स्टेप लिया था, जो उन्होंने कदम लिया था, वही मामले में हम यहाँ पे आए थे. आज मुख्यमंत्री साहब से भी मिलने आए थे. आज डिप्टी सीएम साहब को भी मिलने आए थे, होम मिनिस्टर साहब को भी मिलने आए थे. हम भी रजूआत करने आए थे कि जो मेरे पिताजी को ये कदम उठाना पड़े, जिसके वजह से सिर्फ और सिर्फ एक ही वजह है, वो है प्रफुल्ल खोड़ाभाई पटेल, जो एडमिनिस्ट्रेटर प्रशासक है दादरा नगर हवेली दमन दीव के. जो एक ही चीज़ पे हमने यहाँ पे आज चर्चा की कि जो उनको परेशान किया जा रहा था, जो पिछले 16-18 महीने, ये 2-3 महीने का सवाल, मतलब 2-3 महीने से ये चीज़ नहीं चल रही थी, ये चल रही थी पिछले 16-18 महीने से. जो सांसद 7 टर्म MP है, सीनियर मोस्ट पार्लियामेंट के, 9 टर्म उन्होंने इलेक्शन लड़े हैं, 89 से वो मेंबर ऑफ पार्लियामेंट थे. वो इंसान को, इतने मजबूत इंसान को ये कदम उठाना पड़े, तो आप सोच सकते हो किस हद तक उन्हें हैरेसमेंट किया जा रहा था, ह्यूमिलेट किया जा रहा था पब्लिकली, और किस तरह से इस तरह के उनको कदम उठाना पड़े. मैं सिर्फ यही कहना चाहता हूँ आज महाराष्ट्र सरकार, मुंबई पुलिस को, कि इसमें जल्द से जल्द एक्ट करे. इसमें 1-2 चीज़ें हैं मैंने नोट्स पढ़े हुए हैं, जिस तरह से उन्होंने पूरा ब्रीफ किया है, जिस तरह से उन्हें 1-2 चीज़ों में परेशान ज़्यादा किया गया था. जैसे आपको पता है कि केंद्र शासित प्रदेश है हमारा, वहाँ पे होल एंड सोल एडमिनिस्ट्रेटर प्रशासक इज़ द हेड ऑफ द स्टेट. उन्होंने कोई कसर नहीं छोड़ा था उन्हें परेशान करने के लिए. जैसे उन पर कंस्पिरेसीज किया गया था, 30 या 40 मैटर ऐसे थे जो मैं आपको पब्लिकली बाद में आई रिवील दैट, इट्स अ लॉन्ग दिस थिंग, जो मेरा कंप्लेंट भी मैं रिवील करूंगा, जिसमें आपको ये भी पता चलेगा. लेकिन मेन मुद्दा था उनको ह्यूमिलेशन पब्लिकली, बिकॉज ही वॉज अ इंडिपेंडेंट मेंबर ऑफ पार्लियामेंट. केंद्र शासित है, केंद्र में भी हमें कोई सपोर्ट मिला नहीं गया. और जिस तरह से इन्होंने जो तानाशाही चालू की थी हर डिपार्टमेंट में, चाहे वो हमारे फैमिली की हो, हमारे लोगों की हो, या फिर कोई भी चीज़ की हो, उन्होंने कोई कसर नहीं छोड़ी. जैसे और जो सबसे पहली चीज़, उन्हें ब्लैकमेल किया जा रहा था, उन्हें एक्सटॉर्शन किया जा रहा था. जो हमारा कॉलेज है, हमारा एक एसेट है, उसमें उन्होंने ज़्यादा इंटरेस्ट लिया था. उनका जो इंटेंशन था वो गलत था. उस पर माइक खाली क्या उन पर गलत इंटेंशन था, और उन्होंने एक बड़ी रकम भी मांगी थी. वो चाहते थे कि वहाँ पे कब्जा करें, और वो कब्जा करने के लिए उन्होंने गलत इंस्ट्रूमेंट्स वहाँ के यूज़ किए, प्रशासकीय इंस्ट्रूमेंट्स यूज़ किए, और फॉल्स केसेस किए. उन्हें परेशान किया गया, और ऐसे कंस्पिरेसीज में गया कि उन्होंने कोई और रास्ता दिखाई नहीं. और करीबन 16-18 महीने से ये चीज़ें चल रही थी, और एट द एंड उनको ये स्टेप उठाना पड़ा. डेलकर साहब ने सुसाइड नोट लिखी थी, उस सुसाइड नोट पे किस के नाम है? सॉरी, आज जो SIT स्थापन की है, इस बारे में क्या है? मैं यही कहना चाहता हूँ, SIT को सौंपा गया है. हमें विश्वास है ये बहुत बड़ी चीज़ है,
कि ये मामले में महाराष्ट्र गवर्नमेंट ने ये कदम लिया है, देशमुख साहब ने कदम लिया है, ठाकरे साहब ने कदम लिया है, पवार साहब ने ये कदम लिया है। हमें पूरा विश्वास है कि हमें यहाँ से न्याय मिलेगा और यहाँ से, और हमें विश्वास भी है कि जल्द से जल्द इसमें इन्वेस्टिगेशन भी हो और इसका परिणाम जल्द से जल्द बाहर आएगा। डीसीएम और सीएम से जब आपकी बात है, उन्होंने क्या आश्वासन दिया, उनसे बात करके क्या लगा कि आपको न्याय मिलेगा? नहीं, उन्होंने आश्वासन दिया है कि वो करेंगे और इसमें जल्द से जल्द एक्ट करेंगे और इसका परिणाम जल्द से जल्द बाहर आएगा। डेलकर साहब ने सुसाइड नोट लिखी थी। मैम, आप जब आज सीएम साहब से मिले, डीसीएम साहब से मिले, क्या आपने बात कही? आपको कहीं पे लगता है न्याय मिलेगा? जरूर न्याय मिलेगा। मैं मानती हूँ कि महाराष्ट्र सरकार, मुंबई पुलिस के ऊपर हमको पूरा भरोसा है। सीएम, डीसीएम, एचएम, हमारे पवार साहब सबसे हम लोगों ने रजूआत की है और जरूर हमको न्याय मिलेगा, ये हमको भरोसा है। मेरे परिवार का पूरा भरोसा है। मुंबई पुलिस के ऊपर पूरा भरोसा है। महाराष्ट्र गवर्नमेंट के ऊपर भी पूरा भरोसा है। थैंक यू। डेलकर साहब ने सुसाइड नोट लिखा था, उस सुसाइड नोट में किनके नाम थे? आपको नाम आणि खासदार मोहन डेलकर यांच्या परिवाराने माध्यमांशी संवाद साधला आणि यावेळी त्यांनी दादरा नगर हवेली इथल्या काही प्रशासकांची नावं किंवा काही प्रशासनावर असणाऱ्या राजकारणी लोकांची नावं त्यांनी घेतलेली आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये आम्हाला केंद्राकडनं देखील हवा तसा सपोर्ट मिळू शकला नाही, मदत मिळू शकली नाही, अशी देखील खंत डेलकरांच्या मुलाने व्यक्त केलेली आहे। आणि आमचा मुंबई पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल असं डेलकर यांच्या पत्नीने म्हटलेलं आहे। आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बघूयात मुंबईत सध्या तरी लॉकडाऊनचा कुठलाही प्रस्ताव नाही असं मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी स्पष्ट केलंय। पण लोकांनी काळजी घेतली नाही तर काही ठिकाणी अंशतः लॉकडाऊन करावा लागेल असं शेख यांनी सांगितलंय। सर्वात आधी मुंबईतले पब, उच्चभ्रू रेस्टॉरंट्स बंद होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कोरोना स्थितीचा सोमवारी आढावा घेतला। लॉकडाऊन लावण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत अशी माहिती शेख यांनी दिली। मुंबईत पार्शल लॉकडाऊन करण्याची शक्यता वाटते। असेच जर केसेस वाढत राहिले तर त्याला नाकारता येत नाही। आता अधिवेशन नंतर तर मला वाटत आहे की रात्री जे काही अमुक ठिकाणे असतील जिथे लोक गर्दी करत असतील, म्हणजे चौपाटी एरिया झाला किंवा गेटवे ऑफ इंडिया झालं किंवा जिथे लोकांची संख्या विनाकारण लोक तिकडे जातात, ते तर मला वाटतं की त्याच्यावरती लवकरच बंदी करण्यात येईल। काही ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जे आवाहन केलं त्याचा प्रतिसाद भेटलेला आहे, काही ठिकाणी नाही भेटत आहेत। आता नाईट क्लबची तुम्ही जर बघायला गेलं तर 3-4 ठिकाणी ऑलरेडी कारवाई झालेली आहे आणि तरीही सुद्धा काही नाईट क्लब अजून रात्री चालवण्याचा प्रयत्न करत आहेत। तर येत्या काळामध्ये नाईट क्लब पहिला बंद होईल अशी शक्यता जास्त मुंबईमध्ये दिसत आहे। कालही मुख्यमंत्री साहेबांनी सगळे जिल्हा अध्यक्ष आणि जेवढे कलेक्टर्स आहेत आणि MMR एजन्सी कमिशनर्स आहेत सगळ्यांबरोबर आढावा घेतलेला आहे आणि ज्या ज्या जिल्ह्यामध्ये किंवा ज्या ज्या शहरामध्ये केसेस वाढत असतील आणि त्यांना तसे निर्देश देण्यात आलेले की ते डिसिजन घेऊ शकतात। लॉकडाऊन करायचं असेल, आयसोलेशन सेंटर करायचं असेल, नाईट कर्फ्यू लावायचा असेल, या संदर्भात जे लोकल लेवलवरती त्यांना आदेश देण्यात आलेले ते डिसिजन घेतील। आणि यानंतर जाऊया थेट राज्याचे मंत्री अनिल परब बोलतायत तिथे। त्यांनी जी काही चिठ्ठी लिहिली होती त्यात कशा प्रकारचा त्यांना त्रास दिला गेला, कोणी दिला, याची सगळी नावं त्यांनी लिहिली होती आणि डेलकरांच्या कुटुंबियांचं हेच म्हणणं आहे की आपण याची सविस्तर चौकशी करावी, कारण आमच्या राज्यात तर आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा नाही, परंतु आपण याच्या बाबतीमध्ये सविस्तर चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे। या बाबतीत सभागृहामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी SITची घोषणा केलेली आहे आणि आता SIT नेमून यामध्ये सविस्तर तपास केला जाईल आणि दोषींना नक्कीच कठोर शिक्षा होईल अशी घोषणा आज विधानसभेमध्ये अनिल देशमुख यांनी केली। सुसाईड नोट लिहिलेली आहे त्यामध्ये कोणत्या मोठ्या व्यक्तींची नावं जी आहेत त्यामध्ये नमूद केली की यांच्यामुळे मला आत्महत्या करावी लागते। जे आज सभागृहात
अनिल देशमुख यांनी सांगितलं की जे ॲडमिनिस्ट्रेटर होते प्रफुल्ल के पटेल यांनी त्यांना कशा प्रकृतीचा त्रास दिला, कशा पद्धतीने त्यांना छळलं, पूर्ण यंत्रणा यांच्या विरोधात कशा पद्धतीने राबवली, या सगळ्या गोष्टींचा त्या चिठ्ठीमध्ये उल्लेख आहे. त्याच काही गोष्टी आज त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलेल्या आहेत. यामध्ये जे प्रशासकीय अधिकारी होते त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ज्या काय वेगवेगळ्या कारणास्तव डेलकरांना त्रास दिला होता, या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील आणि मला असं वाटतं की चौकशीमध्ये पूर्ण सत्य बाहेर येईल. वरिष्ठ राजकीय नेत्यांची पण नावं याच्यामध्ये आहेत. ही आता SIT नेमलेली आहे. आता त्याची सविस्तर चौकशी होतील आणि जे जे याच्यामध्ये आहेत ते सगळ्यांची नावं बाहेर येतील. विरोधक जो सतत आरोप करत आहे की सचिन वाझे हे सरकार का वाचवतं आहे, का त्यांचं नियमन करत नाही, या मुद्द्यावर अजूनही विरोधक आहेत. एक गोष्ट पुन्हा सांगतो की 25 मार्चला जी स्फोटकांची गाडी पकडली गेली, जी गाडी ताब्यात घेतली गेली, त्याचा तपास आता 2 वेगवेगळ्या संस्था करतायत. स्फोटकांची जी गाडी होती त्याचा तपास NIA करते आणि मनसुख हिरेन याच्या हत्येचा तपास ATS करते. सचिन वाझे हे काही ATS मध्ये नाही आहेत. सचिन वाझे नक्कीच भारतीय जनता पक्षाला खटकतायत. त्याचं कारण असं आहे की अर्णब गोस्वामीच्या केसमध्ये सचिन वाझेंनी त्यांना अटक केली होती आणि तो एक प्रकारचा राग त्यांच्या मनात नक्कीच आहे. सचिन वाझेंचा जर या प्रकरणाशी काय संबंध असेल तर सचिन वाझेंना लपवण्याचा किंवा सचिन वाझेंना वाचवण्याचा आम्ही कुठलाही प्रयत्न करणार नाही, हे आम्ही सभागृहात सांगितलेलं आहे. परंतु कुठल्याही गोष्टीची चौकशी न करता आम्ही जसं म्हणतो तसंच तुम्ही करा, ही जी काही विरोधी पक्षाची भूमिका आहे ही देखील आम्हाला मान्य नाही. चौकशी होऊ देत. ATS सारखी अतिशय मजबूत संस्था याची चौकशी करते आणि त्याच्यातनं जे निष्पन्न होईल, जर उद्या त्याच्यामध्ये सचिन वाझे जर दोषी असतील तर सचिन वाझेवर देखील कारवाई केली जाईल. परंतु आम्ही म्हणतो आजच्या सभागृहात निलंबित करा, ही जी काही भूमिका आहे, कोणालाही चौकशीशिवाय फाशीवर देण्याची जी काही मागणी आहे ही आम्हाला मान्य नाही. या सगळ्या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी होईल आणि चौकशी अंती जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल. सचिन वाझे मुंबई पोलीस दलामध्ये वरिष्ठ पदावरती आहेत. ते त्या पदावरती कार्यरत असल्यामुळे या चौकशीवरती परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांना त्या पदावरून बाजूला करावं. सचिन वाझे हे कुठल्याही वरिष्ठ पदावरती नाहीत, ते AP आहेत. आता तुम्हाला पोलीस दलातली सगळी संरचना माहिती आहे. एखाद्या पोलीस इन्स्पेक्टरला किती अधिकार असतात याची तुम्हाला कल्पना आहे. ते काही कमिशनर नाही आहेत किंवा डेप्युटी कमिशनर नाही आहेत, ॲडिशनल कमिशनर नाही आहेत, ते साधे या टीमचे एक मेंबर आहेत आणि त्यामुळे ते तपासामध्ये पूर्ण पुरावे नष्ट करतील असं सांगणं हे हास्यास्पद आहे. सचिन वाझेवरचा जो राग आहे विरोधी पक्षाचा, तो राग ते व्यक्त करतायत कारण सचिन वाझेंनी अर्णब गोस्वामीला अटक केली होती. हा राग या निमित्ताने ते बाहेर काढतायत. एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेते, यामुळे पूर्ण पोलीस व्यवस्थेवरती अविश्वास व्यक्त होतो. ज्या पोलिसांच्या विश्वासावरती गेले 5 वर्ष फडणवीस सरकार होतं, त्याच पोलिसांवरती अविश्वास दाखवण्याचा प्रयत्न आता केला जातोय सरकारमध्ये नसल्यामुळे. पोलीस तेच आहेत, पोलीस काय बदललेले नाही आहेत. परंतु सरकारमधनं बाहेर पडल्यावरती लगेच पोलिसांवरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात आहेत आणि पोलिसांचं मनोधैर्य खच्ची करण्याचं काम आज विरोधी पक्ष करत आहे. आणि म्हणून ज्या 5 वर्ष ज्या सरकारच्या पोलिसांच्या विश्वासावरती त्यांनी वेगवेगळ्या तपास केले, मला असं वाटतं की त्यांनी त्यांच्यावरती अविश्वास दाखवायला नाही पाहिजे. ऐसा है क्या कि MDA में बाकी के जो घटक पक्ष हैं उनको लग रहा है कि कोई एक्शन ले लेना चाहिए सचिन वाझे पर मुख्यमंत्री अड़कर खड़े हुए हैं कि नहीं लेना चाहिए. मुख्यमंत्री की ये भूमिका है कि इसकी ठीक तरह से जांच हो
और जांच के बाद में जो कोई अपराधी हो उसको सजा मिलनी चाहिए। अर्थसंकल्पीय बजट चल रहा है सर, बार बार यही प्रकरण सामने आ रहा, पर जो मेन प्रकरण जनता के बारे में जो बोला जाना चाहिए वो नहीं बोलकर इस विषय को अलग रखा जा रहा है, क्या करें? विरोधी पक्ष ने ये सोचना चाहिए, बजट के ऊपर उन्होंने डिस्कशन करना चाहिए, लेकिन बजट को छोड़ के सचिन वाजे का मुद्दा लेके विरोधक आज काम करने नहीं दे रहे थे। आपने ये देखा है। हमारा यही कहना है कि बजट है, बजट के ऊपर डिस्कशन होना चाहिए। आम आदमी के लिए क्या अच्छा है क्या बुरा है उसके ऊपर डिस्कशन होनी चाहिए, लेकिन सचिन वाजे का मुद्दा उन्होंने अहम बनाया है। जो अर्नब गोस्वामी ने को जो सचिन वाजे ने अरेस्ट की थी उसका गुस्सा आज ये अपोजिशन निकाल रही है। गंभीर आरोप लगाए हैं, उन्होंने जो एफआईआर में अपनी कंप्लेंट दर्ज कराई उन्होंने शक व्यक्त किया है कि सचिन वाजे उनकी हत्या कर सकते हैं, उनके पीछे हत्या के पीछे हो सकते हैं। ऐसे वक्त में सरकार इसको गंभीरता से लेकर कि सचिन वाजे को सस्पेंड करना। आपको मालूम होगा कि उनके पत्नी ने जो जवाब दिया है उस जवाब के बाद में ही इसको हत्या करके एफआईआर रजिस्टर हुआ है। पहले ईडीआर था, लेकिन जब मनसुख हिरेन की पत्नी ने अपने जवाब में जो कहा उसके बाद में ही इस हत्या को एफआईआर रजिस्टर कर दिया गया। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सीडीआर आलेले आहे, तर त्या सीडीआरची तपासणी करणार आहे का सरकार? आमचं तेच म्हणणं आहे, देवेंद्र फडणवीसांकडे जे पुरावे आहेत त्यांनी ते एटीएसला द्यावेत। त्याच्या माध्यमातून आम्हाला देखील तपास करणं सोयीचं जात आहे, परंतु ते कुठलेही पुरावे देत नाहीयेत, केवळ स्वतःकडे पुरावे ठेवतायत आणि आम्हाला सांगतायत की आमच्याकडे पुरावे आहेत, तर पुरावे आहेत तर द्या। ही मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे। तुमच्या पुराव्यांच्या आधारावरती आम्हाला तपास अजून सोपा होईल आणि जर तपास सोपा झाला तर आरोपींना शिक्षा करणं तेव्हा सोपं होईल। आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी जी आहे ती मंत्री अनिल परब यांनी केलेली आहे। चौकशीची कुटुंबियांची मागणी आणि त्या अनुषंगाने चौकशी केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी देऊ केलेलं आहे। यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।